श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या साईंच्या शिर्डीत दिवसागणिक हजारो लाखो भक्त येतात। साईबाबांनी आपल्या हयातीत गोरगरीब, अंध, अपंग, गरजवंत निराधारांना आधार देत संकटावर मात करण्याचा मंत्र दिलाय। दृढ विश्वास आणि संयम म्हणजे श्रद्धा आणि सबुरीचा संदेश साईंनी आपल्या भक्तांना दिलाय। आज साईबाबांचा प्रचार प्रसार जगभरात झालाय, त्यामुळे मोठ्या संख्येने भक्तांची मांदियाळी साईंच्या दर्शनाला येते। साईबाबांनी सुरू केलेल्या प्रमुख उत्सवापैकी गुरुपौर्णिमा उत्सव नुकताच साजरा करण्यात आला। देश विदेशातील साई भक्त या गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त साईबाबांचे आशीर्वाद घेण्यासाठी शिर्डीत दाखल झाले होते। साई संस्थांच्या वतीने साई भक्तांच्या सुविधेसाठी विशेष परिश्रम घेतले जातात। साई भक्तांना मोफत प्रसाद, राहण्याची व्यवस्था, मंदिर ते भक्तनिवास ये जा करण्यासाठी मोफत बस सुविधा, यासोबत मोफत वैद्यकीय सेवा, अन्नदान, शैक्षणिक सुविधा अशा प्रकारे वेगवेगळे उपक्रम साई संस्थांच्या वतीने राबवले जातात। साईबाबांवर भक्तांची नितांत श्रद्धा आहे, त्यातून मोठ्या प्रमाणावर साई भक्त साईबाबांना भरभरून दान अर्पण करतात। यंदा गुरुपौर्णिमा उत्सवाला साईबाबा संस्थानला 6 कोटी रुपयाचे दान 3 दिवसात भक्तांनी अर्पण केलंय। साईबाबा संस्थानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गुरुपौर्णिमा उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या वर्षीचा गुरुपौर्णिमा उत्सव अत्यंत उत्साहात पार पडला। जवळपास 2 लाखापेक्षा जास्त साई भक्तांनी साईबाबांचं दर्शन घेतलं। या ठिकाणी येणारा साई भक्त हा साईबाबांच्या जोडीमध्ये भरभरून दान करतो। या 3 दिवसामध्ये जवळपास 6 कोटी 25 लाखाचं दान जे आहे साई भक्तांनी बाबांच्या जोडीत अर्पण केलेलं आहे। त्यामध्ये प्रामुख्याने दक्षिणा पेटीमध्ये जे आहे ते 2 कोटी 53 लाख रुपये जमा झालेले आहेत। देणगी काउंटरवर 1 कोटी 19 लाख, PRO सशुल्क पास त्यामध्ये 46 लाख 73 हजार रुपये जमा झालेले आहेत। चेक DDJ ऑनलाईन डोनेशन जे आहे ते 1 कोटी 95 लाखाचं साई भक्तांनी दिलेलं आहे। देणगीसोबतच सोनं सुद्धा जे भक्तांनी अर्पण केलेलं आहे, त्यामध्ये 122 ग्रॅम सोने, त्याची किंमत जी आहे ती 8,31,000 आहे। 4 किलोची चांदी आहे, त्याची किंमत जी आहे 2,70,000 आहे। असं 6 कोटी 25 लाखाचं दान जे साई भक्तांनी बाबांच्या जोडीमध्ये अर्पण केलेलं आहे। या कालावधीमध्ये जवळपास 1,91,000 साई भक्तांनी साई प्रसादालयामध्ये बाबांच्या प्रसादाचा लाभ घेतलेला आहे। साईंचं दर्शन झाल्यानंतर दर्शन रांगेमध्ये आपण बुंदी आणि उदीचं वाटप करतो ते 1,96,000 साई भक्तांना वाटप झालेलं आहे। साई भक्तांना प्रसाद म्हणून आपण लाडूचं सुद्धा वाटप करतो, तर ते 3,14,000 लाडू पाकिटाचं वाटप करण्यात आलेलं आहे। साई भक्त या ठिकाणी जे दान देतात त्याचा उपयोग जो आहे संस्थांच्या वतीने अत्यंत चांगल्या रीतीने केला जातो। साईनाथ हॉस्पिटलला लाखो पेशंटला जे मोफत उपचार दिले जातात। त्याचप्रमाणे साई प्रसादालय, या साई प्रसादालयामध्ये वर्षभरामध्ये जवळपास 2 कोटी साई भक्तांना मोफत प्रसादाचं वाटप केलं जातं। त्याचप्रमाणे संस्थांचं शैक्षणिक संकुल आहे, या शैक्षणिक संकुलामध्ये ज्युनियर KG पासून तर ग्रॅज्युएशनपर्यंत 6,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना जे इथे शिक्षण दिलं जातं। या ठिकाणी जे साई भक्त दर्शनासाठी येतात त्या साई भक्तांना जास्तीत जास्त सुविधा कशा देता येतील याचा प्रयत्न सुद्धा संस्थांनी नियमितपणे केला जातो। जगभरात सबका मालिक एक संदेश देणाऱ्या साईंच्या साईनगरीत करोडो साई भक्त येतात आणि साईबाबांचे आशीर्वाद घेतात। इच्छेनुसार भरभरून दान अर्पण करतात, त्यामुळे साई संस्थान जगभरातील देवस्थानच्या यादीत श्रीमंत देवस्थान म्हणून ओळखले जात आहे। भक्त जे दान अर्पण करतात त्याचा विनियोग साई संस्थान साईबाबांनी घालून दिलेल्या शिकवणीवर खर्च करतात। त्यामुळे संस्थानला दान अर्पण करताना भक्तांची यादी देखील मोठी आहे, तर निनावी दान देणारे भक्त असंख्य आहेत। त्यामुळे ची देणगी साई संस्थानला निनावी प्राप्त होते। भक्तांच्या देणगीचा उपयोग सत्कर्मी लागतो, अशी भावना, अशी धारणा साई भक्तांची आहे। तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।